सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना चांगलीच चपराक लगावली आहे असं वक्तव्य केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। आता सावरकरांबद्दल बोलताना राहुल गांधी विचार करतील असं देखील फडणवीस म्हणाले। ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरले याचं दुःख आहे अशी खंत देखील फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील समर्थन दिलं होतं। ही देशाची परंपरा आहे, पण अशा परिस्थितीत विनाकारण मूर्खासारखं स्टेटमेंट करणं हे जे सुरू आहे त्यासाठी देशाची जनता त्यांना माफ करणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे। आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का, हा माझा प्रश्न आहे। आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे। सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि ज्या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते, आता ते यापुढे अपमानित करणार नाहीत अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले। या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो, युद्ध सदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो, देशाच्या संदर्भात एखादा विषय असो, या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे। अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये, त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने, स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं। हीच या देशाची परंपरा राहिली आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मूर्खासारखे स्टेटमेंट देणं, हे जे काही उबाठाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।